हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते, कारण हगवणे बंधूंना जे पिस्तूल लायसन देण्यात आलं होतं, या लायसनचं परवान्याचं चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्यासोबत पुणे पोलिसांचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत। सर, काय या जे दोन्ही बंधू आहेत, हगवणे बंधू सुशील आणि शशांक, या दोघांनी जो काही पिस्तूलचा परवाना घेतला होता त्याची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे? नाही, आपल्या चौकशीमध्ये असं दिसतं आहे की त्यांचा जो ॲड्रेस आहे तो पुणे ग्रामीणच्या हद्दीतले जे भुकुम गाव आहे, आता ते नंतर पिंपरी चिंचवडमध्ये आले, पण पूर्वी ते पोर्ट बुलढाण्याच्या अंडर होतं, तर त्या ठिकाणी त्यांचा परमनंट ॲड्रेस आहे। परंतु त्यांनी एकानी वारजेमधून आणि एकानी कोथरूड पोलीस स्टेशन, या दोन्ही पोलीस स्टेशनमधून त्यांनी अप्लाय केलेला आहे। तर या संदर्भात सध्या चौकशी पोलीस करत आहेत। म्हणजे त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो खोटी कागदपत्रांच्या आधारावरती पत्ता दिलेला आहे, किंवा नेमकं कुठे कुठे दोघांचा पत्ता दिला त्याच्याबद्दल जरा सविस्तर सांगा। तेच खोटी दिली की किंवा कशी आहे याचं सगळं चौकशी सध्या सुरू आहे, आणि चौकशांती जी काही निष्कर्ष येतील ते त्याप्रमाणे पुढची कारवाई जी आहे ती होईल। दोघांनी नेमका पत्ता कुठला दिलेला आहे, सुशीलने आणि शशांकने? एकाचं वारजेमध्ये आहे आणि एकाचं कोथरूडमध्ये आहे, कोथरूड पोलीसच्या हद्दीमध्ये। ते मूळ राहायला बुकुम, ते मूळची राहायला जे आहे परमनंट ते बुकुमला आहेत, बुकुमचे आहेत, पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पोर्ट पोलीस स्टेशनच्या अंडर पूर्वीचा, आता त्यातले काही पार्ट बहुतेक बावधन पोलीस स्टेशनला पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये जोडलेला आहे। म्हणजे याचा अर्थ त्यांनी फक्त परवाना घेण्यासाठी दोन पत्ते कोथरूड आणि वारजेचा दाखवलाय। तर तेच तुम्हाला सांगतो की याच्या संदर्भात जी आहे ती चौकशी सध्या आम्ही करत आहोत, आणि चौकशीत ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढची कारवाई याच्यामध्ये केली जाईल। यामध्ये दोघांच्या परवान्यासह निलेश ने देखील परवाना घेतला, निलेश चव्हाणने, त्याची देखील चौकशी आहे। हे सर्व जे आता तिघ जे आरोपी आहेत या सगळ्या संदर्भात चौकशी सध्या सुरू आहे। सर, आपल्या हाती काही कागदपत्र लागली या सगळ्या याच्यामध्ये, काही बोगस कागदपत्र असं काही आहे? आता तुम्हाला ते सांगतो की चौकशी सध्या सुरू आहे, चौकशीच्या जे निष्कर्ष येतील ते तुम्हाला नंतर कळवण्यात। यामध्ये जर काही बोगसपणा असेल किंवा काही चुकीचं काही वेगळा गुन्हा या सगळ्या संदर्भात अजून दाखल होऊ शकतो? आता चौकशीत जे काय तथ्य समोर येईल त्याप्रमाणे पुढची जी आहे ते प्लॅन ऑफ ॲक्शन किंवा जी कारवाई असेल ते निश्चित केली जाईल। दुसरं असं की सर, यांचा परवाना रद्द करण्यासंदर्भात देखील आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, काय त्याच्याबद्दलची माहिती? प्रस्ताव पाठवलेला आहे, त्याची शोकॉज नोटीस पण काढलेली आहे, ते शोकॉज नोटीसचं उत्तर पण सबमिट केलेलं आहे, तर याच्यावर डिसिजन होईल परवाना रद्द करण्यासंदर्भात। दुसरं एक निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे, त्याच्या संदर्भात काही पथकं देखील आपण शोध घेत आहेत, काय त्याचं नेमकं काय स्टेटस आहे आता? नाही, पथक आपले आहेतच, परंतु याच्या संदर्भात जे काय आवश्यक गोष्टी आहेत हे करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी त्या आरोपी अटक करण्यासाठी पोलीस या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, आणि लवकरात तो पण ताब्यात येईल। तर दोन्ही हगवणे बंधू, दोन्ही बंधू सुशील, शशांक, त्यासोबतच निलेश चव्हाण, या तिघांच्याही पिस्तूलचा जो काही परवाना आहे त्या संदर्भात आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे, आणि या संदर्भात काही जर बोगस कागदपत्रांच्या आधारावरती जर अशा पद्धतीचा परवाना घेतला असेल किंवा रेंट ॲग्रीमेंट केलं गेलं असेल, त्या संदर्भात देखील चौकशी करून कारवाई केली जाईल, असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।